रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, माधव बरवा तो हा माधव बरवा। सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर। सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर। सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर। सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण, जय जय राम जय राम कृष्ण, जय जय राम हरि जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरि जय राम कृष्ण, हरि जय राम कृष्ण, जय जय राम हरि जय राम कृष्ण, जय राम कृष्ण। धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी
दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. धन्य हे संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. लटीके वचन नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, नाही देही उदासीन. लटीके वचन नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, नाही देही उदासीन. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जय रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई. धन्य ते संसारी, संसारी, संसारी. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी.
संसारी संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी 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 धन्य ते संसारी धन्य ते संसारी 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 धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी 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 येथे उपकारासाठी संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी उपकारासाठी येथे उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठे आले गरजा वैकुंठे येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जावय कोणती येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकार
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी. मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वावपोटी, येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी. विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कन्धरं गंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताचे या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताचे या माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, हे साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून आपल्या सेवेला आरंभ करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. अक्कलकोट निवासी असणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनाचा सोहळा या ठिकाणी 3 दिवस संपन्न होत आहे. आणि 3 दिवसामध्ये भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रमाने अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी वातावरण सगळं भक्तिमय झालेलं आहे. स्वामींच्या कृपा आशीर्वाद ज्यांना लाभलेला आहे अशी या गावातील साळुंखे सर, ते प्रतिवर्षी हा सोहळा करतात. यावर्षी मात्र माझ्या कीर्तनाचा योग या ठिकाणी आला, हे माझंही अशा प्रकारचं भाग्यच म्हणावं लागेल. साधू संतांचा अवतार, त्यांचं या भूतलावर येणं हेच मुळी जगाचा उद्धार करण्याकरता असतं. संसाराने, तापत्रयाने तप्त झालेले जे जीव आहेत, संसारासक्त असणारे जे जीव आहेत, माया मोहाने ग्रस्त असणारे जे अशा प्रकारचे प्रापंचिक जीव आहेत, यांना यातून सोडवून करण्याकरता, या संसारातून तारून नेण्याकरता, त्यांना यथायोग्य त्यांच्या स्वरूपाची अशा प्रकारची ओळख निर्माण करून देण्याकरता, त्यांच्याविषयीच्या आत्यंतिक कळवळ्यापोटी महात्मे या ठिकाणी अवतीर्ण होत असतात, या भूतलावर येत असतात. अशा महात्म्यांचं या भूतलावर येणं ही त्यांची लीला असते. सहज अशा प्रकारचं त्यांचं येणं असतं. तुमच्या आमच्यासारखं प्रारब्ध भोग भोगण्याकरता इथे ते आलेले नसतात. आपल्यासारखे त्या जीवस्थितीमध्ये ते अशा प्रकारचे येऊन
भोग भोगण्याकरता इथे आलेले नसतात, तर इथे जे येतात ते लीलेने येतात. अंगीकृत कार्य जे त्यांचं आहे त्या जगदोद्धाराचं कार्य करण्याकरताच ते इथे आलेले असतात. आणि जगाचं जेव्हा त्यांनी अवलोकन केलेलं आहे तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की लोकांची धडपड सुखाकरता चाललेली आहे. हे खरं आहे, लोक सुख प्राप्त व्हावं म्हणून सगळ्या गोष्टी करत आहेत. प्रपंचसुद्धा सुखाच्या प्राप्तीकरताच करतायत. जे जे काही त्यांचं आणखी त्या ठिकाणी क्रिया चाललेल्या आहेत त्या सगळ्या क्रिया त्यांच्या सुखाकरताच आहेत. अखंड धडपड जी चाललेली आहे ती सगळ्या प्राणीमात्रांची धडपड ही सुखाकरता आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे, असं महाराज सांगतात. तेव्हा आपल्याला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नसतं. तेव्हा ही सुखाकरता चाललेली धडपड आहे. पण ही धडपड जी चाललेली आहे ती व्यर्थ स्वरूपातली आहे, निष्फळ प्रकारातली आहे. हे महात्म्यांच्या जेव्हा लक्षात येतं आणि मग अशा प्रकारे काळाच्या अधीन अशा प्रकारचे हे झालेले ते प्रवाहपतीत होतात आणि काळाबरोबर वाहत जातात, काळाच्या अधीन जातात, मरतात, पुन्हा भोग भोगण्याकरता जन्माला येतात. पुन्हा जन्माला आल्यानंतर पुन्हा तीच स्थिती त्यांची राहते. अशा प्रकारे पुन्हा जन्माला यावं, भोग भोगावेत, पुन्हा अशा प्रकारच्या केलेल्या कर्माचं फळ भोगण्याकरता पुन्हा जन्माला यावं, पुन्हा यावं आणि पुन्हा मरावं, अशी ही जीवाची स्थिती सारखा तो भ्रमण करत आहे, फिरत आहे. सुखाची तर प्राप्ती बाजूलाच राहिली, पण पुन्हा पुन्हा मात्र दुःख मात्र त्याच्या पदरात पडत आहे. हे महात्म्यांच्या लक्षात आलं, साधू संतांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये मोठा कळवळा निर्माण झाला. बुडता हे जन देखेवी डोळा, बस त्यांच्या ठिकाणी कळवळा निर्माण झाला. का कळवळा निर्माण झाला? येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. पडती हाती म्हणून काळा, 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 पडती हाती म्हणून काळा. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. काळाच्या हातामध्ये हे पडलेले अशा प्रकारची याची आवत जीव जे आहेत त्यांच्याबद्दलचा मोठा कळवळा या महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि त्यांच्याविषयी वाटणाऱ्या दयेपोटी ते संसारात आले, ते या लोकामध्ये आले. त्यांनी देह धारण केला, जगदोद्धाराचं कार्य करू लागले, संसारामध्ये आले आणि जगाचा उद्धार करू लागला. सगळ्यांनाच अशा प्रकारचा आणखी अभय त्यांनी दिलेला आहे. सगळ्यांनाच तारुण्य येऊ लागलेली आहेत. सगळ्यांच्या ठिकाणी निर्भय स्थिती प्राप्त करून देण्याचं विलक्षण सामर्थ्य अशा महात्म्यांनी सामान्यातल्या सामान्य अशा प्रकारच्या प्रापंचिक जीवाच्या ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे. तेवढ्याकरताच ते संसाराला आले आणि अशा संसाराला आलेल्या या महात्म्यांना अनुलक्षूनच तुकोबर आहे या अभंगातून उद्गार काढतात. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी.
अशा प्रकारे त्यांच्याकरता महाराजांनी या अभंगातून उद्गार काढलेले आहेत. धन्य ते संसारी. संसाराला सगळेच आलेले आहेत, तेही संसारामध्येच आलेले आहेत. पण अशा प्रकारे संसारामध्ये येणाऱ्या जीवाचे 4 वर्ग पडतात. एक वर्ग असा आहे की ज्यांना संसार कळतही नाही आणि ते संसार कधी करतही नाहीत, असा अत्यंत जड योनीतला एक वर्ग आहे. वृक्षपाशानदी अशा प्रकारचा जो वर्ग आहे, त्यांना संसार कळत नाही, ते संसार करत नाही, असा वर्ग. दुसरा वर्ग असा आहे की ज्यांना संसार कळत नाही पण थोडाफार ते करण्याचा प्रयत्न करत असतात, त्याच्यामध्ये पशुपक्ष्याचा वर्ग आहे. हे जीव आहेत. संसार म्हणजे काय हे त्यांना कळत नाही, पण आपण एकत्र राहावं, कळपाने राहावं, आपला गट करून राहावा, भूक लागली तर खावं, झोप लागली तर झोपावं, प्रजोत्पादन करावं, अशा प्रकारे आहार निद्रा भयमैथुनमच अशा प्रकारच्या क्रिया या जीवाच्याकडून घडत असतात. संसाराचं यथार्थ ज्ञान त्यांना नाही, पण संसार अशा पद्धतीनं करण्याचा ते प्रयत्न करतात. असा एक जीवाचा दुसरा वर्ग आहे. जीवाचा तिसरा वर्ग असा मनुष्य प्राण्याचा आहे की ज्याला संसार म्हणजे काय हे थोडंफार कळलेलं आहे आणि थोडाफार तो करण्याचा प्रयत्न करतो. चौथा वर्ग असा आहे की ज्यांना संसार काय आहे हे कळलंय, पण ते संसारामध्ये अडकले नाहीत, संसारामध्ये गुंतले नाहीत, संसारामध्ये येऊन सुद्धा संसारापासून अलिप्त राहिलेले आहेत. याचं वर्णन भगवान अर्जुनाला सांगतात. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा. दृष्टांत दिलेलं आहे. पाण्यामध्ये असणारं कमळ जसं पाण्यामध्ये राहून पाण्यापासून जसं अलिप्त असतं, तसा हा संसारामध्ये राहून संसारापासून अलिप्त आहे. अलिप्त कमळ जळी जाईसे, अलिप्त कमळ जळी जाईसे, अलिप्त कमळ जळी जाईसे, अलिप्त कमळ. सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ. सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ. अलिप्त कमळ जळी जाईसे, अलिप्त कमळ जळी जाईसे, अलिप्त कमळ जळी जाईसे, अलिप्त कमळ जळी जाईसे. हा एक वर्ग असा आहे की ज्यांना संसार म्हणजे काय हे त्यांनी जाणलेलं आहे, संसाराचं यथार्थ स्वरूप त्यांना कळलेलं आहे, ते संसारामध्ये आहेतही, पण असं असूनही संसारामध्ये गुंतलेले नाहीत, संसारात राहून संसारापासून अलिप्त आहेत. जीवनमुक्त महात्मे ते आहेत संसारात, पण संसाराची कोणतीही बाधा त्यांना नाही. ते राहतात, पण तरी राहिले तरी संसाराचं काहीच अशा प्रकारची आणखी बाधकता त्यांना राहत नाही. असा चौथा वर्ग आहे. महाराज जे धन्यत्व देतात ती या 4 पैकी कोणाला धन्य म्हणतात? संसाराला आलेल्या या 4 जीवापैकी कोणता जीव महाराज म्हणतात की धन्य ते संसारी? यातला कोणताही नाही. महाराज ज्यांना धन्यत्व देतात ते जे महात्मे आहेत, ते महात्मे अशा प्रकारचे आहेत की जे जगदोद्धार करण्याकरता आणि भगवत चिंतनाकरताच इथे आलेले आहेत आणि भगवत तशी तादात्म्य पावलेली आहेत आणि जगाचा उद्धार करण्याकरता इथे आलेले आहेत. असे जे महात्मे आहेत त्यांच्याकरता महाराजांचे हे उद्गार आहेत. तुका भले धन्य त्याचे जीने, तुका भले धन्य त्याचे जीने,
घातले दाने वासुदेवी घातले दाने दया न लगे गेले जाणे दया न लगे जाणे झाले वासुदेवी राहणे गा वासुदेवी राहणे गा झाले वासुदेवी राहणे गा झाले वासुदेवी राहणे गा जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा देव जनिवन अवघा देव जनिवन अवघा देव त्यांच्याकरता महाराज धन्यत्व देतात. अशा प्रकारे हरिरंगी रंगली सर्व भावे. अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की असे जे महात्मे आहेत ते धन्य आहेत. का? कारण आत्यंतिक दया त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. दया हा दैवी गुण मानला गेलेला आहे. धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. त्यामध्ये दया हा संतांच्या ठिकाणचा गुण मानला गेलेला आहे. तो त्यांचा दैवी गुण मानलेला आहे. पण इथं दया हा शब्द उपलक्षणात्मक आहे. केवळ दयाच नव्हे तर दयेला अनुलक्षून दयेला अनुसरून असणारे इतर जे दैवी गुण आहेत त्या सगळ्या गुणाने संपन्न हे महात्मे असतात. आणि अशा या गुणाने युक्त असणारे महात्मे जगावर उपकार करण्याकरताच देहधारी बनतात, शरीर धारण करतात आणि या भूतलावर अवतीर्ण होऊन जगाला या भयातून मुक्त करण्याकरता, या संसारातून तारून नेण्याकरता, स्वस्वरूपाचं अशा प्रकारचं ज्ञान देण्याकरता सहजपणाने या ठिकाणी येतात. मग तो कसाही असो आणि कोणी असो, जो त्यांच्या संपर्कात जातो, जो त्यांच्या संगतीमध्ये जातो, जो त्यांच्या जवळ जातो, तो कसाही असू द्या, तो कसाही असू द्या. अगदी तो मनुष्यच पाहिजे असाही नाही बरं का, तो पशु जरी असला तरी बरं, तो सजीवच पाहिजे असाही नाही, तो निर्जीवही असू द्या. पण एकदा या महात्म्यांच्या संपर्कात अशा प्रकारचा तो आला आणि त्याचा अंगीकार महात्म्यांनी जर केला, या संतांनी केला, सद्गुरूंनी केला, तर तो कसाही असला तरी त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहतच नाही. अशी कितीतरी उदाहरणं संतांच्या चरित्रातून तुम्हाला ठिकठिकाणी सापडतील. अगदी जे त्यांच्या सहवासात आले त्यांचा उद्धार झाला. जे पशु आहेत, मनुष्यसुद्धा नाहीत, अशा पशूंचा सुद्धा उद्धार झाला. आणि जे अचेतन आहेत, अशा अचेतनाही त्यांनाही अशा प्रकारचं या महात्म्यांनी सहज उद्धरून नेलेले. अशी उदाहरणं खूप आहेत. संगतीमध्ये आले, अत्यंत अशा प्रकारचे आणखी असताना विरोधी असणारे, पण संगतीमध्ये आल्यानंतर सहजच अशा प्रकारची त्यांच्याशी तादात्म्य पावलेली आहेत. अशी पुष्कळ उदाहरणं सांगता येतील. रामेश्वर शास्त्री तुकोबऱ्यांचा सुरुवातीला द्वेष करत होते. आपल्या मुखातून वेदाक्षर उच्चार करतात तेव्हा अभंगाच्या वाह्या त्यांनी बुडवायला लावल्या. पण जेव्हा त्यांची योग्यता कळली, त्यांचं महत्त्व कळलं, त्यांचं श्रेष्ठत्व कळलं, त्यांचा महिमा लक्षात आला, तेव्हा त्याच रामेश्वर शास्त्रींनी उद्गार काढलेले आहेत. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परिसरीन पवती तुकयाची. असतील पंडित असतील, वैदिक असतील, शास्त्री असतील, असे पुष्कळ असतील, दशग्रंथी असतील, पण महाराजांची सर त्यांना येणार नाही, त्यांना अशा प्रकारचं कळणार नाही. शास्त्र ही पुराणे गीता नित्यनेम वाचिता ती वर्म नकळी त्यासी. अशा प्रकारची गोष्ट आहे. मग महाराजांची योग्यता लक्षात आल्यानंतर तेच रामेश्वर शास्त्री उद्गार काढतात
भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा ज्ञान आणि वैराग्य आगळा भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखिएला ऐसा नाही डोळा देखिएला ऐसा नाही डोळा देखिएला संतांच्या संगतीमध्ये आलेला असा मनुष्य तो सहजच अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी त्यांच्याशी तादात्म्य होऊन जातो. पशु जरी आला तर त्या पशुला सुद्धा ती योग्यता संत महात्मे प्राप्त करून देतात. अशा प्रकारे रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला अशा प्रकारचे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यासारखा पशुसुद्धा बोलका केला. नाथ महाराजांनी गाढवासारख्या प्राण्याच्या मुखामध्ये गंगा अशा प्रकारची घातली आणि त्याला अशा प्रकारचं उद्धरून नेलेलं आहे गाढवाच्या मुखात त्या पशुच्या अशा प्रकारे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर चालविली जड भिंती चालविली जड हरले चांग याची हरले चांग याची दांडी मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा चालविली जड भिंती अशा प्रकारे जड भिंत चालवली जडाचा उद्धार केला अशा प्रकारे. किंबहुना तुमचा अवतारच तेवढ्या करताय जडजीवा उद्धार व्हावया लागुनी असं महाराजांनी अशा महात्म्यांच्या संबंधाने उद्गार काढलेले आहे. तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीनं संत महात्म्यांच्या ठिकाणी दया निर्माण झाली. हा दैवी संपत्तीचा भाग आहे दैवी गुणाचा भाग आहे. आणि या दयेनं प्रेरित झालेले संत महात्मे या भूतलावर मनुष्य रूपाने अवतीर्ण झालेले आहेत आणि जगाचा उद्धार करू लागले जगावर उपकार करू लागले. केवळ तेवढ्यासाठीच इथं आले तेवढ्यासाठीच आले. येथे उपकारासाठी 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 आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे आले घर जा वैकुंठे उपकारासाठी उपकारासाठी संसारामध्ये हे महात्मे अवतीर्ण झाले. कुठून आले आपण कुठून आलो आपल्याला तर काही जाग्यापिछा नाही आहे. आपण कुठून आलो हे आपल्याला माहीत नाही. कशा करता आलो हे माहीत नाही. कुठे जाणार आहोत हे माहीत नाही. आपल्याला काहीच कळत नाही. आपल्याला कशाचं ज्ञान नाही. पण संत महात्मे निश्चयात्मक वृत्तीनं कुठून आले हे त्यांना माहीत आहे. कशासाठी आले हे त्यांना अशा प्रकारचं माहीत आहे. आणि ते कुठं जायचं आहे हेही ते अशा प्रकारचं जाणतात. त्याप्रमाणे संत महात्मे आले. कुठून आले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे
याची कारणाची बोलिये देऊसे दात भावे वरताया. महात्मे वैकुंठाहून आलेले असतात. वैकुंठ याचा अर्थ त्यांची निजस्थिती, त्यांची स्वरूपस्थिती. वैकुंठ हा जसा लोक आहे तसं वैकुंठ हे स्वरूपही मानलेलं आहे. परमात्म्याच्या स्वरूपाला वैकुंठ असा शब्द वापरलेला आहे. विष्णू सहस्रनामामध्ये वैकुंठ हे भगवंताचं नाव आणि त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. तो कसा आहे? वैकुंठ रूप आहे. वैकुंठ हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. वैकुंठाहून आले म्हणजे आपल्या निज स्वरूपातून आलेले आहेत, किंवा वैकुंठाहून आले म्हटलं तर वैकुंठ लोकातूनही आलेले आहेत. त्यांचा नित्यवास वैकुंठामध्ये आहे म्हणजे वैकुंठ लोकामध्ये आहे असं म्हणा, किंवा त्यांचा नित्यवास वैकुंठामध्ये आहे म्हणजे भगवंताशी तादात्म्य स्वरूपामध्ये ते राहिलेले आहेत, स्वरूपामध्ये आहेत. पण जगताविषयीचा कळवळा निर्माण झाल्यानंतर ती स्थिती सोडून, त्या अवस्था सोडून तुमच्या आमच्याकरता वैकुंठाहून इथे ते आले, या मृत्यूलोकामध्ये आले, शरीरधारी बनले आणि जगतावर निरपेक्ष उपकार करू लागले, निरपेक्ष उपकार करू लागले. अशा प्रकारे असे संत महात्मे इथे आले, संसारिक बनले. संसारिक बनले याचा अर्थ या देहाला आले. कारण संसार ज्याला म्हटलं जातो त्या संसाराचा एक अर्थ या देहाला येणं हाही संसाराचा अर्थ आहे बरं का. केवळ मुसळ उखळ जातं याचा अशा प्रकारचा आणखी ते करत राहणं याला संसार म्हणतात असं नव्हे. कुटुंब, व्यापार उद्योगामध्ये राहणं, शेतीवाडी हा तर लौकिक संसार आहेच, पण याच्यापेक्षा वेगळा संसार म्हणजे देहस्थितीला येणं. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायामध्ये याचं स्वरूप फार मोठं भगवंतानेच आधी सांगितलेलं आहे सगळं, या संसाराचं स्वरूप काय आहे ते. आणि हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीव संसाराला येतो म्हणजे कुठे येतो? का उपदने आणि निमने हे सासजी जे का मारणे तैसा मृत्यूलोकी विमने संसारोहन. अशा प्रकारे मृत्यूलोकामध्ये येऊन शरीर धारण करणं म्हणजे संसाराला येणं. हे संसाराचं पारमार्थिक स्वरूप आहे, याला संसाराला येणं म्हणतात. मग इथे संत महात्मे संसारात आले म्हणजे देहधारी बनले, शरीर धारण केलं. या मृत्यूलोकामध्ये येऊन त्यांनी शरीर धारण केलं, ते तुमच्या आमच्यामध्ये आले. हे संतांचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की संत तुमच्या आमच्यामध्ये येतात, तुमच्या आमच्यामध्ये राहतात, तुमच्या आमच्यासारखं अशा प्रकारचं करतात. पण असं करून सुद्धा तुम्हाला आम्हाला ते तारून नेतात. असतात आपल्यासारखेच, पण आपल्याला तारून नेण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असतं. अशा प्रकारे आपल्यामध्ये राहून ते आपल्याला तारून नेतात. जगाचा उबग त्यांना येत नाही, जगाचा कंटाळा त्यांना येत नाही, जगाचा राग त्यांना येत नाही. जगाच्या बाबतीत त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी कसलीही दुःस्थिती त्यांच्यात निर्माण होत नाही, आणि जगही त्यांना अशा प्रकारचं कंटाळून जात नाही. भक्ताची लक्षणं सांगत असताना 12व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजतेच यहा. अशा प्रकारे ज्याला लोक कंटाळत नाहीत आणि जो लोकांना कंटाळत नाही, लोकांमध्ये राहूनच लोकोद्धार करण्याचं कार्य करतात. सामान्यतः लोकांची समजूत अशी असते की संत, गुरु, अशा प्रकारचा जो कोणी असेल तो महात्मा, तो बाजूला असतो, बाजूला राहतो, त्याचं खाणं पिणं राहणं बोलणं सगळं काही वेगळं वेगळं असतं, आपल्यामध्ये पासून तो अलिप्त आहे. नाही, तो तुमच्या आमच्यामध्येच राहतो, तुमच्या आमच्यासारखाच बोलतो. पण इतकं सगळं करून सुद्धा तो तुमचा आमचा उद्धार करण्याकरता या संसारामध्ये आलेला असतो आणि देहधारी बनलेला असतो. आपल्यासारखा दिसतो म्हणून ते म्हणजे आपण नव्हे आणि आपण म्हणजे ते नव्हे, याच्याकरता महाराजांचा फार उत्कृष्ट अभंग आहे. दह्याची अंगी निघे ताकलोनी एका मोले दोन्ही मागू नये, पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी दोही सौसाठी करू नये, आकाशाचे पोटी चंद्रतारांगणे दोहीशी समान पाहू नये. तसं महाराज म्हणतात
तुका म्हणे तैसे संत आणि जन 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 दोषे समान भजोन ये दोषी समान भजोन दोषी समान भजोन अशा प्रकारे जरी असली साधी आहे. देवाची मूर्ती ही पाषाणाची आहे आणि मंदिरामध्ये जाण्याकरता पायरी सुद्धा पाषाणाचीच केलेली आहे. पण दोन्हीत फरक आहे की नाही. पूजा एकावरी पायी ठेवी पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पायी ठेवी. म्हणून संत जरी अशा प्रकारचे मनुष्य देहाने दिसत असले तरी त्यांचं मनुष्यत्व आपल्यापेक्षा फार वेगळ्या प्रकारचं असतं. फार अशा प्रकारच्या स्वरूपातून ते वेगळे असतात. केवळ आपल्यावर उपकार करण्यासाठी इथे आलेले असतात. केवळ निरपेक्ष उपकार करण्याकरता अशा महात्म्यांच्या संबंधाने महाराजांनी या अभंगातून उद्गार काढले. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी इथे उपकारासाठी गाले घरजा वैकुंठी. धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारे धन्य ते संसारी धन्य ते संसारे धन्य ते संसारी दयावंत जय अंतरे जय अंतरे येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी
संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत महात्म्यांचं या संसारामध्ये येणं आणि त्यांचा येण्याचा उद्देश या दोन प्रमाणातून महाराजांनी आपल्यापुढे सांगितला. पण ते जेव्हा देहधारी बनतात, शरीर धारण करतात, प्रापंचिक लोकांमध्ये संसारिकामध्ये ते राहतात, त्यावेळेला त्यांची काही लक्षणं महाराजांनी या अभंगातून सांगितलेली आहेत. ती काही बाह्य लक्षणं आहेत, काही आंतरलक्षणं आहेत. तर 4 लक्षणं प्रामुख्याने महाराजांनी सांगितली. पहिलं लक्षण आहे लटिके वचन नाही, हे एक लक्षण. देही उदासीन हे दुसरं लक्षण. म्हणजे लटिके वचन देही उदासीन असं प्रमाण आहे, पण त्याचा अन्वय मात्र करताना लटिके वचन शाबास आणि देही उदासीन अशा प्रकारे हे दुसरं लक्षण. मधुरा वाणी ओठी हे तिसरं लक्षण आणि तुका म्हणे वाव पोटी हे चौथं लक्षण. अशा 4ही लक्षणाने युक्त अशा प्रकारचे संतांचं वर्णन महाराज या अभंगातून करतात. लटिके वचन नाही, लटके म्हणजे खोटं, असत्य. संत महात्म्यांच्या मुखातून कधीही खोटेपणा येत नाही. एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे, खोटेपणा खरेपणा हा जेव्हा आपण शब्दप्रयोग करत असतो तेव्हा तो व्यवहाराच्या दृष्टीने आपण करत असतो. तो एकमेकाच्या सापेक्ष शब्द वापरत असतो. हे खरं आहे का? नाही. मग हे खोटं आहे का? नाही. मग हे खरं आहे का? नाही. तर मग ते खोटं असेल. हे खोटं आहे का? नाही. मग ते खरं असेल. अशा प्रकारे खरे खोटेपणाचा सापेक्ष भाव आपल्यामध्ये असतो. पण परमात्म तत्वाचा जेव्हा विचार केला गेलेला आहे तेव्हा तिथं असा भाव नाही. खरं खोटं हा काहीच नाही. मग काय आहे? नाहीच काही. काय आहे याचं सुद्धा उत्तर नाही. काय आहे हे सुद्धा म्हणता येत नाही. तो सत्य आहे का? माहीत नाही. असत्य आहे का? माहीत नाही. नाही का? अनुभवा. परमात्मा स्वरूप हे अनुभवजन्य आहे. ते शब्द स्वरूपानं व्यक्त होत नाही. मग इथं सत्यता जी आहे ती परमात्मा स्वरूपाला अनुलक्षून आहे. म्हणून त्यांचा खोटेपणा नसतो. आता इतक्या खोलात तुम्ही शिरू नका महाराज म्हणतात. पण तुम्हाला परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्ही खोटेपणा सोडूनच द्या आणि फक्त खरं जर बोललात तर अनायासे देवाची प्राप्ती. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे केवळ एवढं जरी मनुष्याने ठेवलं सत्य तर खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खऱ्या बोलण्यामधून भगवंताची अनायासे प्राप्ती होती. खरं बोलणं हेच महत्त्वाचं आहे. खरं हे परमात्म्याचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. तो सद्रूप आहे, तो चिद्रूप आहे, तो आनंदरूप आहे. अशा प्रकारे मग त्याची जी सद्रूपता आहे ते त्याचाच अंश आहे. मग खरेपणा स्वीकारला पाहिजे. खरे खोटेपणा हा आपण निर्माण केलेला आहे. खरे खोटेपणा आपण निर्माण केलेला आहे. मुळात तो नाहीच. अशा प्रकारे तो अस्थि स्वरूपातच आहे. पण आपण त्याच्यामध्ये खरे खोटेपणा आपण आपल्या बुद्धीनं अशा प्रकारच्या भ्रमाने निर्माण केलेला आहे. भ्रमातून अशा प्रकारचं निर्माण झालेलं आहे. तर हा खरा खोटा भाव त्या ठिकाणी नसतो. अशा प्रकारे सत्याचं अन्वेषण जो करणारा असतो तो खरा महात्मा आहे. असं कोणी केलंय का? फार मागचं मी उदाहरण देत नाही तुम्हाला, पुराणातलंही देत नाही. आहेत ती उदाहरणं पुष्कळ. अगदी धर्मराज देवाने खोटं बोलायला सांगितलं तरी सुद्धा ज्याने देवाचं मानलं नाही असे धर्मराजासारखे अशा प्रकारचे सत्यनिष्ठ होऊन गेले. स्वप्नात दिलेलं वचन जागेपणी सुद्धा खरं करणारे अशा प्रकारचे असणारे हरिश्चंद्रासारखे सत्यवचनी होऊन गेलेले आहेत. पण ही मागची उदाहरणं झाली. अगदी अलीकडं फार काही जुनं नाही
पण मागच्या शतकातलं उदाहरण तुमच्या पुढं आहे की ज्याने आयुष्यभर सत्याचाच आणखी शोध घेतला, सत्याशिवाय दुसरं काही पाहिलंच नाही आणि असं काही पाहिलं नाही म्हणूनच तो महात्मा झाला. आजही त्याचं जीवन, आजही त्याचा विचार, आजही त्याचं तत्वज्ञान जगाने शिरोधार्य मानलेलं आहे. आणि त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की मी आयुष्यभर दुसरं काहीच केलं नाही, मी फक्त सत्याचा शोध घेत राहिलो, सत्याचा शोध घेत राहिलो, सत्याचे प्रयोग करत राहिलो. सत्याचे प्रयोग करण्यामध्येच मग कुठेतरी मला अंधुकसा अशा प्रकारचा तो प्रकाश दिसू लागला आणि मग माझ्या लक्षात आलं की जगात सत्य याच्याशिवाय दुसरं काही नाहीच. बस सत्यान्वेषण त्यांनी केलं. असा एक महात्मा आपल्या भारत देशामध्ये आत्ता झालेला आहे. आत्ता म्हणजे काही वर्षापूर्वी, काही दशकापूर्वी, मागच्या शतकात. अगदी नामनिर्देशच करून तुम्हाला सांगायचं असेल तर ते आहेत महात्मा गांधी, की ज्यांनी आयुष्यभर सत्याशिवाय, आणि त्यांनी आत्मचरित्रामध्ये स्पष्ट त्यांच्या आत्मचरित्राला नावच दिलं माझे सत्याचे प्रयोग, बाकी काही नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे, मी जे केलेलं आहे ते माझे सत्याचे प्रयोग केलेले. प्रत्येक जीवनातली प्रत्येक घटना कौटुंबिक असो, सामाजिक असो, कोणतीही असो, कशीही असो, जी गोष्ट चार चौघात सांगण्याकरता आपल्याला लज्जा निर्माण होईल, संकोच निर्माण होईल, ती त्यांनी बिनदिक्कत सांगितली. वाचा तुम्ही. सांगण्याचं धाडस लागतं बरं का, खरं सुद्धा सांगण्याचं चार लोकांमध्ये. होय मी चोरी केली आहे, होय मी खोटं बोललोय वगैरे, या सगळ्या गोष्टी इतक्या प्रांजळपणाने लोकांच्या पुढे आणणं, इतकी सत्यनिष्ठा, हे तर आपल्या भरतभूमीचं वैशिष्ट्य आहे. आमची जी भूमी आहे ही अशा प्रकारची पवित्र, अशा प्रकारची आमची जी भारतभूमी आहे ती खऱ्या अर्थाने अशा प्रकारची पवित्र आहे. आजही ती आणखी त्या ठिकाणी या सत्याचा आणखी त्या ठिकाणी निष्ठा दाखवून देते. म्हणून संत महात्म्यांचं लक्षण जे आहे ते लटिके वचन नाही, खोटेपणा नाही, देही उदास. मी आता संक्षेपाने सगळ्याच गोष्टी सांगत जातो, फारसं काही त्याच्याविषयी तपशील सांगत राहत नाही. देही उदासीन. संत महात्मे देहाच्या बाबतीत उदास असतात, याचा अर्थ देहाविषयी आसक्त नाहीत, देहाविषयीची आसक्ती त्यांनी सोडून दिलेली असते. उदासीन असा याचा अर्थ असा की त्याचा मोह न ठेवणं, त्याच्याविषयी आसक्त न होणं देहाबद्दल. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली, 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगितली, 14व्या अध्यायामध्ये गुणातीत पुरुषाची लक्षणं सांगितली. अशा प्रकारे जी जी लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्याच्या देहाचा निराश झालेला आहे त्याला सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या सहज शक्य होऊ शकतात. मग ते काही असो बरं का, ज्ञान असो, योग असो, भक्ती असो, कर्माचरण असो, निष्काम कर्म असो, काही जरी असलं तरी देहाविषयीची आसक्ती ज्यांची आणखी त्या ठिकाणी संपलेली आहे, अनासक्त रीतीने अशा प्रकारचे मी आणि माझं म्हणत नाहीत, अशा प्रकारे. मग त्यामध्ये स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना भगवान अर्जुनाला सांगतात, विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृहा निर्ममो निरहंकारः स शांतीमध्ये गच्छति. हा स्थितप्रज्ञ. आणि भक्त कसा आहे, अद्विष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः सुमदुःख सुखक्षमी. निर्ममो निरहंकारः. निरहंकारः म्हणण्यामध्ये मी देह नाही, निर्मम म्हणण्यामध्ये हे माझं नाही, अशा प्रकारच्या देहाविषयीच्या आसक्तीचा त्याग करणं, हे करणं हे संतांचं विशेष लक्षण सांगितलं गेलेलं आहे. याला म्हणायचं उदास, देही उदास अशा प्रकारे. म्हणून भक्ताचं लक्षण इतरत्रही महाराजांनी करताना हेच सांगितलेलं आहे. भक्ताचं व्यवच्छेदक लक्षण पहिलं हेच आहे, भक्ताईसी जाना बस. देहाच्या ठिकाणी उदास म्हणजे आसक्त नसणं. उदास याचा अर्थ त्याला क्लेश देणं असाही नाही बरं का. उदास म्हणजे त्याची हेळसांड करणं असाही नाही.
आणि मग त्याचं लांगुल चालन करणं असाही त्याचा अर्थ नाही. महाराजांचा एक मोठा अभंग आहे. त्या अभंगाच्या शेवटी महाराजांनी असे उद्गार काढलेले आहेत. शरीरा दुःख द्या न द्यावा भोग, न द्यावे सुख न करी त्याग, शरीर ओखटेना चांग तुका म्हणे वेग करी हरिभजनी. दोन दृष्टी आहेत शरीराच्या बाबतीत. प्रपंचाच्या दृष्टीने शरीर अशा प्रकारचं आणखी विचारात घेतलं तर त्याच्या इतकं वाईट गोष्ट कोणती नाही. शरीर विटाळाचे आळे, बस इतक्या सगळ्या गोष्टी शरीराच्या ठिकाणी आहेत. त्याज्य आहेत, त्याज्य स्वरूपातल्या. पण परमार्थाच्या दृष्टीने जर शरीराचा विचार केला तर शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे होय साध्य केले, शरीरे साधे परब्रह्म. बस इतकी शरीराची अशा प्रकारची सुलभता आणि अनुकूलता परमार्थामध्ये आहे. म्हणून शेवटी महाराजांनी सांगितले शरीरा दुःख न द्यावा भोग, न द्यावे सुख न करी त्याग, शरीर उखटेना चांग तुका म्हणे वेग करी हरिभजनी. बस असं केले. तात्पर्य असं आहे की शरीराच्या बाबतीत आसक्त न राहणं त्याला उदास म्हणतात. मोह धरायचा नाही, आसक्ती ठेवायची नाही. मी नेहमी या बाबतीत एक दृष्टांत असा देतो. बँकेचे जे संचालक मंडळ असतं त्यांच्या ताब्यामध्ये बँकेचा पैसा असतो. बँकेत खूप पैसे असतात, लोकांच्या ठेवी असतात, पैसा खूप असतो, लाखो रुपये कोट्यावधी रुपये असतात. हे संचालकाच्या ताब्यात असतं. संचालकांच्या ताब्यात हा पैसा असतो. तो सभासदांनीच निवडून दिलेले हे संचालक मंडळ असतं. त्यांचा अध्यक्ष आहे, सेक्रेटरी आहे, ते जे संचालक आहेत हे सगळे आहेत. आणि मग ते त्या बँकेचा व्यवहार करत असतात. कर्ज देणं, कर्ज घेणं, ठेवी स्वीकारणं, अमुक अमुक हे सगळे बँकिंगचं काम चालतं त्यांचं. हे सगळं असताना एवढा मोठा अशा प्रकारचा आणखी संपत्तीचा भाग त्यांच्या ताब्यात असतो. पण ताब्यात असतो पण तिच्यावर मालकी नसते. ताब्यात असणं वेगळं आणि मालकी असणं वेगळं. बँकेचा पैसा संचालकांच्या ताब्यात आहे पण मालकीचा नाही. मग त्याचे मालक सभासद आहेत, त्याचे मालक ठेवीदार आहेत, ते त्याचे खरे. मग ह्याने काय करायचं, ह्याने त्याचं जपणूक करायची, रक्षण करायचं, जोपासना करायची, योग्य पद्धतीने त्याचं अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी व्यवस्थापन करायचं, हे त्यांचं काम आहे. तसं या शरीराच्या बाबतीत आपण विश्वस्ताच्या भूमिकेतून राहायचं आहे. हे शरीर आपलं नाही, याच्याबद्दलचा मोह धरता उपयोगाचाच नाही, याच्याविषयी आसक्ती अशा प्रकारची धरता उपयोगाचीच नाही. म्हणून त्याच्या बाबतीत निरपेक्षपणाने शरीराच्या बाबतीत आपण कार्य करत राहिलं पाहिजे. म्हणून तो साधू संत जे आहेत ते कुठेही राहिले, कसेही राहिले, तर त्यांना काहीच त्याचं वाटत नाही. काय खातो आम्ही कासे या सांगाती, कैसे हे लागते नेनोमुखी वगैरे वगैरे, ही जी सांगणं आहे संतांचं ती या दृष्टिकोनातून आहे. शरीराविषयीचा अनासक्त भाव जो आहे तो व्यक्त करण्याकरता ही उदाहरणं आपल्या पुढे प्रमाण आहेत, ती या दृष्टीने आहेत. तात्पर्य असं आहे की असे संत महात्मे देहाच्या बाबतीत उदास असतात, हे लक्षण महाराज सांगतात. मधुर बोलणे, साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. संतांचं बोलणं अति मधुर आहे, अमृता समान त्यांचं बोलणं आहे. कितीतरी उदाहरण आहेत. आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने. उत्तीर्णता येणे लोहे जन्मे, उत्तीर्णता येणे लोहे जन्म, आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने. उत्तीर्णता येणे लोहे जन्मे, उत्तीर्णता येणे लोहे जन्म, आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने. मधुर बोलणे, मधुर मधुरावाणी उठी,
संतांचं बोलणं अतिशय मधुर आहे. तुम्ही कसं जरी बोललात, कसं जरी झाला, क्रोधाने जरी आला, तरी संतांचं बोलणं अशा प्रकारे मवाळ आहे, अर्थपूर्ण आहे, हितकारक आहे, आश्वासक आहे, निर्भय करणारं बोलणं आहे, आश्वस्त करणारं बोलणं आहे. अशा प्रकारे मधुरा वाणी ओठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संतांचं अंतःकरण क्षमाशील आहे. कितीही मोठा जरी अपराधी असला तर संतांच्या पुढे जर तो शरण गेला, विनम्र भावाने त्यांच्या पुढे गेला, तर अशा प्रकारे संत त्याला जवळच करतात. देव करणार नाही जवळ. देव त्याला त्याच्या कर्माचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. त्यानं पाप केलं असलं तर त्याला अशा प्रकारचा नरकात टाकेल, पुण्य केलं असेल तर स्वर्ग देईल, काय असेल ते प्रकारचं करेल. पण संत महात्मे मात्र तसं करत नाही. तो पापी जरी असला तर संत महात्मे त्याला उद्धरून नेतात. सगळ्यात पापी, सगळ्यात निकृष्ट, सगळ्यात वाया गेलेलं सगळ्यात मोठं उदाहरण वाल्या कोळ्याचं आहे. अगदी या उदाहरणाचा कळस तो म्हणजे ते वाल्या कोळी आहे. त्याच्या इतका पापी कोणी नाही, त्याच्या इतका अत्याचारी कोणी नाही, त्याच्या इतकी हिंसा केलेला कोणी नाही. इतक्या सगळ्या बाजूने दुर्गुणाचा तो पुतळा असणारा वाल्या कोळ्याच्या ऐवजी जर देव त्याला आडवे आले असते तरी देवाने तिथंच त्याला संपवलं असतं. पण नारदासारखे महात्मे भेटले, संत भेटले आणि त्यांनी त्याचा अशा प्रकारचा सगळा बदलच करून, कायापालटच करून टाकला. सगळा इतका कायापालट झाला की तो वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि रामायण त्याने पहिलं रचलं. केली रामायण रामाधी, केवढी योग्यता प्राप्त करून दिली, केवढा अशा प्रकारचा आणखी त्याला योग्यता दिलेली आहे. तात्पर्य असं आहे की असे क्षमाशील असतं संत महात्मा. याचं कारण असं आहे की संतांना दुसरे जे जीव असतात ते आपली प्रतिरूप दिसत असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे जे भेट जे भूत, बस हा भक्तियोगाचा सिद्धांत जो आहे, हे जे तत्व आहे ते संतांनी यथायोग्यपणाने अशा प्रकारचं जाणलेलं असल्या कारणामुळे आपलंच ते रूप आहे, आपलंच ते प्रतिरूप आहे. महाराज कितीतरी ठिकाणी ही गोष्ट सांगतात. तुका म्हणे जे जे भेटे, 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 ते ते वाटे मी ऐसे, ते ते वाटे मी ऐसे, ते वाटे जे ऐसे, ते वाटे जे ऐसे, ते वाटे जे ऐसे, ते वाटे जे ऐसे. आपलं प्रतिरूप त्यांना त्यात दिसत असतं. अशा प्रकारे तात्पर्य असे की अशा या लक्षणाने संपन्न असणारे हे महात्मे आपला उद्धार करण्याकरता, आपल्यावर निरपेक्ष उपकार करण्याकरताच इथे ते आलेले आहेत. मग आपला उद्धार कधी करणार? आपण यातून तरुण कधी जाणार? आपल्याला निर्भयते कधी करणार? आपली भीती केव्हा संपवणार? आपण त्यांच्यापाशी गेलं पाहिजे, आपण त्यांच्याजवळ गेलं पाहिजे. आणि कसं गेलं पाहिजे? अत्यंत विनम्र भावाने गेलं पाहिजे. अहो, गंगा पावन करणारी आहे हे खरं आहे, गंगेतून पाप ताप नाहीसं होतं हेही खरं आहे. पण ते नाहीसं होण्याकरता आपण गंगेपाशी गेलं पाहिजे. गंगा तिच्या विहित मार्गानेच अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी वाहत असते. कल्पना करा, गंगेला असं वाटलं की आपण अशा प्रकारे एकाच बाजूने प्रवाहित झालेलो आहोत, एकाच बाजूने आपलं पाणी चालतं आणि लोक तर सगळ्या इकडे खाली पण आहेत, वर पण आहेत, दक्षिणेला आहे, उत्तरेला आहे, पश्चिमेला आहे, तिकडे तिकडे. मग आपण एकाच मार्गाने असं वर्षानुवर्ष वाहण्यापेक्षा केव्हा तरी आपण दक्षिणेकडे वळावं, केव्हा तरी आपण पश्चिमेकडे जावं, केव्हा तरी आपण ही दिशा बदलून चालावं, इकडे जाऊन वाहावं. असं जर गंगेनं ठरवलं आणि गंगा आपला विहित मार्ग बदलून जर भलत्या सलत्या मार्गाने अशा प्रकारे ती जर वाहू लागली आणि त्याच्यातून जर तिचे पूर अशा प्रकारचे मोठमोठे येऊ लागले, तर गंगेचं हे वाहनं लोकोद्धार न होता लोकांना एक मोठं संकट निर्माण होईल, अवरोध निर्माण होईल त्याच्यातून. मग गंगेचा उपकार हा विहित मार्गाने होत असतो, तसा संतांचा उपकार विहित मार्गाने होत असतो. प्रभू रामचंद्राच्या चरणाचा स्पर्श झाला दगडाला आणि उद्धार झाला अहिल्याचा. त्या दगडातून अहिल्या निर्माण झाली. रामाच्या वाटेवरती दगड होऊन पडली
आणि चरणाचा स्पर्श झाल्यानंतर तिचा अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी तिचा शाप नष्ट झाला, तिचा उद्धार झाला. तसं आपण संतांच्या चरणामध्ये दगड होऊन त्यांच्या पायाशी पडलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? शरणागती पत्करली पाहिजे. आपण संतांच्या जवळ विनम्र भावाने गेलं पाहिजे. तर इतकं मग सगळ्या गोष्टी आपल्या सहजसाध्य अशा प्रकारचे संत महात्मे करून देतात. पण तेवढी नम्रता, तेवढी अशा प्रकारची सेवावृत्ती, तेवढा निगर्वीपणा आपल्या ठिकाणी असला पाहिजे. तनु मनु जीवे बस इतकं. दास्यही करायचंय पण ती अगर्वता करायचंय. नाहीतर मी इतकं दिलंय, मी असं केलंय, अशा प्रकारची वाच्यता करून सगळ्या जगात जर डांगोरा पिटून जर तुम्ही हे आपल्या सेवेचं आणखी त्या ठिकाणी प्रदर्शन करत असाल तर तेही उपयोगाचं नाही. त्या ठिकाणी अतिशय विनम्र भावाने, अशा भावाने जर तुम्ही अशा दृष्टीनं अशा विनम्रपणाने तुम्ही संतांच्या जवळ गेलात, तशी शरणवृत्ती स्वीकारली, तसे शरणागत झालात, तर महाराज म्हणतात अशा साधू संतांना शरण जाण्यामध्ये काय लाभ होतो? शरणागता वज्रपंजर, शरणागता वज्रपंजर, अभयदाना तू, अभयदाना तू, सकळ देवा तू अगोचर, होशी अविकार अविनाशी, सकळ देवा तू अगोचर, होसी अविकार अविनाशी, होसी अविकार अविनाशी, होसी अविकार अविनाशी. शरणागता वज्रपंजर, अभयदाना तू उदार, सकळ देवा तू अगोचर, होसी अविकार अविनाशी स्थिती तुम्हाला प्राप्त होते. हा अभंग, हे जे प्रमाण आहे ते या अभंगातले सुख या संत समागमी अशा प्रकारे याच्यामधून सांगितलेलं आहे. तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीनं संतांना शरण गेलं पाहिजे आणि मग त्यातून सहजच आपला उद्धार होतो. कोणत्या संताला? तुम्हाला जी इच्छा आहे त्या संताला शरण जा. पण आता संत जातीत वाटून घेतले सगळ्यांनी. आता काय करावं? ते संत आमच्या जाती आहे तेच मोठा आहे आणि त्यानं त्याच्या जातीय संताला तिकडे फिरकायचंच नाही. अरे नाही, तुका म्हणे याती होका तयाची. रामेश्वर शास्त्रीची उद्गार आहे, संताची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभ पाके. जाऊ दे, ते फार मोठा विषय आहे, मला तितक्या खोलात शिरायचं नाही. पण मला हे सांगायचं आहे, संतांना शरण गेलं पाहिजे, विनम्र भावाने त्यांना गेलं पाहिजे. अशा संतांच्या शरण जाण्यामध्ये संत आपला अंगीकार करतात, आपल्याला तारून नेतात, आपल्या ठिकाणची भय अशा प्रकारचं नष्ट करतात, आपल्याला निर्भय करतात. हे आपलं जीवन अत्यंत अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी मंगलमय करण्याचं सामर्थ्य केवळ संतामध्ये आहे, ती इतरत्र कोणामध्येही नाही. इतरत्र कुणीच हे करू शकत नाही. म्हणून महाराज त्यांना धन्यत्व देतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, पुंडलिक विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. कालच अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन झाला आणि त्याचा सोहळा सर्वत्र संपन्न होतो आहे. काही वर्षापूर्वी खुद्द अक्कलकोटमध्येच स्वामी समर्थाच्या मठाचे जे म्हणजे ट्रस्टी आहेत त्यांनी मलाच आमंत्रण केलं होतं 1 वर्ष या उत्सवामध्ये. म्हणजे प्रगट दिनाचा सोहळा तिथेही मोठा होतोच, तिथे अक्कलकोटमध्ये फारच मोठा होतो. तर तिथं जो सप्ताह किंवा सोहळा संपन्न केला जातो त्यामध्ये अशीच प्रवचनाची आणि विविध कार्यक्रमांची सेवा तिथं संपन्न होते. तर तिथल्या ट्रस्टीने आणि तिथल्या काही लोकांनी मला प्रवचनाची
अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी मला आमंत्रित केलं. 1 वर्ष मी खुद्द अक्कलकोटमध्ये जाऊनच तिथं प्रवचन केलं स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. तात्पर्य असं की असे महाराज सगळ्यांनाच अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी निर्भय करण्याचं काम करतात. यश्रद्धस्य अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी भगवान सांगतात ज्याची जशी श्रद्धा आहे त्याला त्याच्याप्रमाणे फळ मिळतच असतं. त्याच्या श्रद्धेप्रमाणे श्रद्धावान लभते ज्ञानम अशा प्रकारचं श्रद्धावान असणाऱ्यांनाच तो लाभ प्राप्त होत असतो. आणि श्रद्धा सगळ्यांच्याच ठिकाणी आहे. ज्याची जशी श्रद्धा राहते तसा अशा प्रकारचा त्याला त्याचा अनुभव येत राहतो. तुम्ही ज्याच्यावर आणि जशा पद्धतीनं श्रद्धा ठेवता तशी त्याप्रमाणे महात्म्यांच्या चरणावर आपली नेहमीच श्रद्धा असली पाहिजे. आपण त्यांना शरणागत असलं पाहिजे. ती तेवढ्याकरताच इथं अवतीर्ण झालेली आहेत. आपल्यावर कृपा करण्याकरता इथे आलेले आहेत. अशा संसारामध्ये अवतीर्ण झालेल्या महात्म्यांच्याबद्दलचे उद्गार महाराज अभंगातून काढतात आणि त्यांची लक्षणंही सांगतात. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वावपोटी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. शेवटी जगद्गुरु तुकोबरायांचं भजन सगळ्यांनी एक वेळ अट्टहासाने मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवून करायचं आहे. झालेली सेवा आपली आणखी त्या ठिकाणी समर्पित करून आपण सेवेला पूर्ण विराम द्यायचा. तुकाराम 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 अभंगाचं शेवटचं चरण बहिलापूर आणि ध्रुवपद आरे. मधुरावाणी ओटे 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 बाप पोटी तुका म्हणे बाप पोटे तुका म्हणे बाप पोटे तुका म्हणे बाप पोटे तुका म्हणे बाप
म्हणे बापू तुका म्हणे बापू तुका म्हणे पोटी तुका म्हणे पोटे तुका म्हणे बापू तुका म्हणे पोटे येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते येते उपकारासाठी 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 माने घराया वैकुंठी जय जय विठ्ठल